या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत प्रो रिच लुक स्किन अँड हेअर स्टुडिओ। नमस्कार, पोलीस माझा न्यूजच्या या बातमीपत्रात आपलं मनापासून स्वागत। पाहूयात काही विशेष घडामोडी। नवी मुंबई विमानतळावर रविवारी पहिलं व्यावसायिक इंडिगो 320 या विमानाचं यशस्वीरित्या लँडिंग झालेलं आहे। लँड झाल्यावर विमानाला वॉटर कॅन सलामी देण्यात आलेली आहे। यानंतर पनवेलसह नवी मुंबईकरांनी आनंद व्यक्त केलाय। नवी मुंबई विमानतळावरून विमान सेवा आता टप्प्यामध्ये आहे आणि अंतिम टप्प्यामध्ये हे अगदी काम सुरू जोरात आहे। 17 एप्रिल 2025 मध्ये पहिली प्रवासी विमान सेवा इथे सुरू होणार असल्याची सुद्धा माहिती समोर येते। नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर रविवारी दुपारी इंडिगो एअरलाइन्स व्यावसायिक विमान नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या रनवेवर लँड झालं। महिनाभरापूर्वीच लष्कराच्या विमानाचं यशस्वी लँडिंग टेस्ट इथे करण्यात आलं होतं। थेट व्यावसायिक विमानाचं लँडिंग करण्यात आलं आणि यावेळेस सिडको आणि नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ लिमिटेड कंपनीचे अधिकारी इथे उपस्थित होते। नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचा रनवे, सिग्नल यंत्रणा अशी सर्व महत्त्वाची कामं जवळपास पूर्ण झाल्याचं समजतंय आणि विमानतळाच्या टर्मिनल इमारतीचं काम आता अंतिम टप्प्यात आहे। त्यामुळे 17 एप्रिल 2025 मध्ये पहिलं प्रवासी आणि कार्गो विमान सुरू होईल अशी आशा इथे व्यक्त करण्यात येते। कल्याणच्या महाराळ येथील MIDC परिसरामध्ये मोठी दुर्घटना घडली आहे। पाण्याच्या टाकीच्या ब्रिजचं काम सुरू असताना कोसळल्यानं 34 वर्षीय बबलू कालोज या मजुराचा दुर्दैवी मृत्यू झाला। या घटनेमध्ये 2 ते 3 कामगार जखमी असल्याची माहिती सुद्धा मिळते। कल्याणच्या महाराळ MIDC परिसरामध्ये सायंकाळी एक भीषण दुर्घटना घडली। पाण्याच्या टाकीच्या ब्रिजचं काम सुरू असताना अचानक ब्रिज कोसळल्यानं बबलू कालोज हा 34 वर्षीय कामगार याचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला। या घटनेत इतर 2 ते 3 कामगार सुद्धा गंभीर जखमी झाले असून तातडीनं त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलेला आहे। मृतदेह उत्तर तपासणीसाठी उल्हासनगरच्या सरकारी रुग्णालयात पाठवण्यात आलाय। या घटनेमुळे कामगारांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालेलं आहे आणि या दुर्घटनेची चौकशी आता सुरू झाली आहे। नाशिकमध्ये अल्पवयीन तरुणीचा छळ करणाऱ्या तरुणाला अटक करण्यात आलेली आहे आणि याबाबत हॉटेल चालकावरही कारवाई करण्यात आलेली आहे। पोलीस अधीक्षक श्रीकांत दिवरे यांनी ही माहिती दिली। नाशिक जिल्ह्यातील एका तरुणानं स्नॅपचॅटच्या माध्यमातून धुळे जिल्ह्यातील अल्पवयीन तरुणीशी ओळख करून तिला आपल्या प्रेमाच्या जाळ्यात ओढलं। या ओळखीचं रूपांतर नंतर प्रेम संबंधात झालं। दोघं वारंवार भेटू लागली आणि एका हॉटेलमध्ये जाऊन निवांत क्षण घालवत होते। याच वेळेस या तरुणानं तरुणीचे अश्लील व्हिडिओ आणि फोटो काढले। मात्र काही काळानंतर दोघांमध्ये मतभेद होऊ लागले आणि या मतभेदाचा बदला घेण्यासाठी तरुणानं तिचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल केले आणि तिला ब्लॅकमेल करण्यास सुरुवात केली। या प्रकारामुळे तरुणी मानसिक तणावाखाली आली आणि तिनं आत्महत्येचा प्रयत्नही केला। या प्रकाराची माहिती सायबर पोलिसांना मिळाल्यानंतर त्यांनी तातडीनं या मुलीला आणि तिच्या पालकांना समुपदेशनासाठी बोलावलं आणि न घाबरता फिर्याद दाखल करण्यास सांगितलं। त्यानंतर जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत दिवरे यांच्या मार्गदर्शनाखाली सायबर पोलीस पथकानं आरोपी तरुणाला अटक केलेली आणि आता आरोपी विरुद्ध बलात्कार आणि पॉक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि याचा अधिक तपास सुरू आहे। यासोबतच हॉटेल मालकाचाही यामध्ये सहभाग असल्याचं आढळून आलं, कारण त्याने मुलीचं कुठलंही ओळखपत्र न घेता न तपासता त्या मुलाकडून जास्त पैसे उकळले आणि त्याबाबत आता हॉटेल मालकावर सुद्धा कारवाई करण्यात येते। पोलीस माझा न्यूजच्या या बातमीपत्रात वेळ झाले का छोट्याशा विश्रांतीचे। पाहत रहा पोलीस माझा न्यूज। या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत प्रो रिच लुक स्किन अँड हेअर स्टुडिओ। विश्रांतीनंतर पुन्हा एकदा पोलीस माझा न्यूजच्या या बातमीपत्रात आपलं मनापासून स्वागत। मिस्टर मिसेस टॉप युनिव्हर्स इंडिया इंटरनॅशनलचा ग्रँड फिनाले दिमाखात संपन्न झालाय। विदर्भ कन्या निशिकांत सुनील कापडनीस या मिसेस टॉप युनिव्हर्स इंडिया इंटरनॅशनल 2024च्या प्रथम विजेत्या ठरलेल्या आहेत। दिल्ली नजीक गाझियाबाद येथील मुकुल रिजन्सी येथे मिस्टर मिसेस टॉप युनिव्हर्स इंडिया इंटरनॅशनल 2024 हा फॅशन शो मोठ्या उत्साहात पार पडला। अनेक शहरातून या सोहळ्याकरिता स्पर्धक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। मनुष्यासह पक्ष्यांसाठी सुद्धा धोकादायक ठरणारा नायलॉनचा मांजा विक्री वापर आणि साठेबाजीवर पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी नाशिक शहर पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत बंदी घातली आहे। याबाबतचे मनाई आदेश सुद्धा लागू करण्यात आलेले असून नायलॉन मांजा, चायनीज मांजा, काचेचा चुरा लावलेला मांजा विक्री किंवा वापराच्या उद्देशानं जवळ बाळगण्याविरुद्ध कारवाईची धडक मोहीम राबवली जाते। सर्व पोलीस ठाणे आणि गुन्हे शाखेच्या पथकांना याबाबत आदेश देण्यात आलेले आहेत। नायलॉन मांजा, काचेचे कोटिंग असलेला मांजा
हा मनुष्य आणि पक्षाच्या जीविताला धोका निर्माण करणार आहे। त्यामुळे भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमांमुळे तसंच पर्यावरण संरक्षण कायद्यानुसार कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले। यानुसार नायलॉन मांजा बाळगणाऱ्यांना पोलिसांकडून ताब्यात घेतलं जात आहे। मागील काही महिन्यांपासून शहरात ही कारवाई सुरू असून संक्रांतीचा सण आता जवळ आल्यानं या कारवाईला वेग देण्यात आलाय। अशाच नवनवीन अपडेट्ससाठी आणि ताज्या बातम्यांसाठी पोलीस माझा न्यूज YouTube चॅनल सबस्क्राईब करा। तसंच आमचं फेसबुक, इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा। अधिक माहितीसाठी आमच्या www.polismazhanews.com या वेबसाईटला भेट द्या।